मंत्रालयातल्या लाचखोरीचं रेड कार्ड आता समोर आलेलं आहे। अगदी महत्त्वाची आणि धक्कादायक ही बातमी। तक्रारदार निर्मल शर्मानं मंत्रालयामधील अधिकाऱ्यांचं हे रेड कार्ड समोर आणलेलं आहे। मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी कोडवर्ड ठरवलेले आहेत आणि फाईल पाहताच काम मंजूर करण्यासाठी त्यानुसार या रेड कार्ड नुसार लाच घेतली जाते अशी धक्कादायक माहिती निर्मल शर्माने दिलेली आहे। निर्मल शर्मांच्या म्हणण्यानुसार फाईलवर मारल्या जाणाऱ्या लाईन प्रमाणे रेट इथं ठरवले जात आहेत। काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मंत्री झिरवाळांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना राजू ढेरिंगे या क्लर्कला रंगेहात अटक झाली होती आणि त्यानंतर हे लाचखोरीचं महाराष्ट्राला लाजवणारं असं रेड कार्ड समोर आलेलं आहे। ते देखील मंत्रालयामध्ये आपण बघतोय एखादं काम घेऊन गेल्यानंतर अशा लाईन्सच्या पद्धतीनं रेड कार्ड ठरवण्यात आल्याचं आता जाहीर झालेलं आहे, समोर आलेलं आहे। तर हे रेड कार्ड नेमकं कसं आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। तर फाईलवर एक लाईन म्हणजे 50,000 रुपये या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात। फाईलवर 2 लाईन म्हणजे 1,00,000 रुपये। लाईन म्हणजे गाडे आणि राजू ढेरिंगेचं सिक्रेट कोडवर्ड होतं। काल एक व्हिडिओ व्हायरल झाला तो स्टिंग ऑपरेशनचा। ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले ते आपल्या सोबत आहेत। सस्पेन्शन आहेत, 1-2 लाईन मारल्या, 1 लाईन आणि 2 लाईन। 2 लाईन, 1 लाईन म्हणजे 50,000, 2 लाईन म्हणजे 1,00,000। प्रत्येकात जेवढे पण लोक गेले त्या प्रत्येक माणसासोबत तिथं तोच प्रकरण घडलेला आहे। पेपरवर 1 लाईन मारतात, 1 लाईन म्हणजे 50,000, ते कोडवर्ड आहेत। ते जे फक्त डॉक्टर रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे हे ह्यांना माहिती आहे। तर या संपूर्ण मंत्रालयातल्या रेड कार्ड समोर आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेण्यासाठी थेट जाऊया मुंबईमधील मंत्रालयाजवळ। आमचे प्रतिनिधी सूरज आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय लाजिरवाणी गोष्ट आहे, अधिकाऱ्यांचं हे रेड कार्ड नव्हे ही त्यांची कुंडली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। यामुळे आता कारवाई नेमकी काय होऊ शकते आणि काय या संदर्भातले सगळे अपडेट्स आहेत? निश्चितच नेईल, हरिनाम घांशी आणि निर्मल शर्मा या दोघांचे मेडिकलचे जे दाखले होते, परवाने होते, त्याच्यावरती कुठेतरी कारवाई केली गेली होती आणि तिकडून हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सुरू झालेला आहे। सर्वप्रथम जे हरिनाम घांशी आहेत त्यांनी या घटनेला वाचा फोडलेला आहे। त्यांनी तक्रार करत जे आरोपी आहेत त्यांना रंगे हात एसीबीने पकडलेला आहे आणि त्यानंतर आता निर्मल शर्मा यांनी देखील या सर्व घटनेचं स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं आणि संपूर्ण घटना जी आहे त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेली आहे। आपण जर का पाहिलं तर या घटनेने पुन्हा एकदा मंत्रालयातील जो लाचखोरपणा आहे तो ऐरणीवरती आलेला आहे। भ्रष्टाचार जो आहे तो पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर सध्या तरी ह्या एकाच खात्याअंतर्गत जो भ्रष्टाचार आहे तो समोर आलेला आहे, मात्र असे अनेक खात्यामध्ये भ्रष्टाचार आहेत अशी देखील जी माहिती जी आहे मंत्रालयातील ती दिलेली आहे सूत्रांनी। यामध्ये जे अधिकारी आहेत डेरिंगे आणि दुसरा एक अधिकारी या दोघांमधलं जे आहे ते जे कोडवर्ड असतं ते ठरलेलं आहे। त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांचे जे आहेत जर का अशी कोणतीही घटना जर का मंत्रालयामध्ये आली तर अशा पद्धतीने कोडवर्ड पद्धतीने त्या तक्रारदारांकडून पैसे ते घेत होते। त्यामध्ये 1 लाईन म्हणजे 50,000 रुपये, तर 2 नंबर दुसरी लाईन म्हणजे 1,00,000 रुपये। अशा पद्धतीचे जे कोडवर्ड आहेत ते या अधिकाऱ्यांमध्ये आणि त्यामुळे हे कोडवर्ड समोर आल्यानंतर आता या भ्रष्टाचाराचं रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आता प्रशासकीय पातळीवरून यावर कशी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु हे रेड कार्ड हे अतिशय धक्कादायक, महाराष्ट्रातली जनता ज्या मंत्रालयामध्ये आपले कामं घेऊन जाते त्यांच्या समोर हे रेड कार्ड येत असेल तर मात्र हा भ्रष्टाचार किती महाराष्ट्राला पोखरतोय याचं हे उत्तम उदाहरण।